नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. पायथागोरस प्रमेय नाही, बौधायन सूत्र हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. तर सर्वप्रथम पायथागोरस कोण होता, काय होता याची आपण चर्चा करूया. तर शालेय अभ्यासक्रमामध्ये अनेक वेळेस तुम्ही आम्ही अभ्यासले, पाहिले, ऐकलेलं आहे. किमान आज आठवतंय तरी की पायथागोरस प्रमेय नावाचं काहीतरी होतं. तर पायथागोरस प्रमेय काय होता, तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग हे एका काटकोन त्रिकोणाशी संदर्भात असलेला हा प्रमेय होता. आता हा पायथागोरस कोण होता, तर इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हा पायथागोरस होऊन गेलेला होता. जन्म ग्रीसमध्ये, परंतु पुढे चालून हा इटलीमध्ये आला होता. आणि ह्याच्या जीवनामध्ये ह्यांनी एकदा भारताला भेट दिलेली होती. भारतामध्ये हा आलेला होता. आता ह्याचा कालखंड जसं मी तुम्हाला सांगितलं 5व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हा होऊन गेलेला होता. परंतु पायथागोरसनी हा प्रमेय देण्याच्या अगोदरच 250-300 वर्ष एका भारतीय गणितज्ञानी हा प्रमेय दिलेला होता. त्याचं नाव आहे बौधायन. आता हा बौधायन जो होता तो एक गणितज्ञ होता आणि यांनी अनेक अनेक पुस्तकं लिहिली. साधारण 6 पुस्तकं लिहिलेली. त्यातलं एका पुस्तकाचं नाव आहे शुल्बसूत्र. आता शुल्ब म्हणजे दोरी. ह्या दोरीचा वापर करून मोजमाप घेण्यासाठीचं असलेलं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये अनेक श्लोक आहेत. तर ह्या पुस्तकामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये श्लोक क्रमांक 12मध्ये त्यांनी एक श्लोक लिहिलेला आहे आणि तो श्लोक अर्थातच संस्कृतमध्ये आहे. परंतु ह्या श्लोकाचा अर्थ हा कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग म्हणजेच ह्या पायथागोरस प्रमेय आपण त्या श्लोकाचा अर्थ म्हणजेच हा पायथागोरस प्रमेय पुन्हा आहे. मग पायथागोरस होण्याच्या 250-300 वर्ष अगोदरच हा लिहिला गेलेला आहे. मग पायथागोरसनी भारतीय ज्ञान हे घेऊन गेलेलं आहे आणि नंतर त्यांनी तो जगाला सांगितलेलं आहे. असं झालं आहे का की खरोखर बौधायनाला जे श्रेय आपण द्यायला पाहिजे ते न देता आपण हे सगळं श्रेय लहानपणापासून पायथागोरसला देत आलेलो आहे ना? लहानपणापासूनच नाही, पिढ्या आपण हे श्रेय पायथागोरसला देत आलेलो आहे का? तर नक्कीच हे असं व्हायला नको आहे. खरं तर ह्याचं मूळ श्रेय हे बौधायनाला जायला पाहिजे. आणि हे मीच म्हणतोय असं नाही, तर एक ऑस्ट्रेलियन संशोधक आहे, एक ऑस्ट्रेलियन गणितज्ञ अलीकडच्या काळामध्ये, ज्यांचं नाव आहे जॉनाथन क्रॅबट्री. हे जॉनाथन क्रॅबट्री यांनी एक सामाजिक चळवळच उभी केलेली आहे याच्यामध्ये. आणि यांनी NCERT जे अभ्यासक्रम ठरवणारी केंद्र सरकारची जी समिती त्यांनाच हे प्रस्ताव मांडलेला आहे की पायथागोरस प्रमेय हे काढूनच टाका आणि बौधायन सूत्रच असं त्याला नाव द्या. change.org अशी एक वेबसाईट आहे. जे सामाजिक चळवळ करतात किंवा करू इच्छितात त्यांना या वेबसाईटविषयी माहिती असेल. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते change.org वरती आपण मांडून हे पुढे घेऊन जाऊ शकतो एखादं सामाजिक चळवळ. तर त्याच्यावरती सुद्धा जॉनाथन क्रॅबट्री यांनी ही चळवळ चालवलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हो, बौधायन सूत्र असंच नाव दिले गेलेलं पाहिजे. मग हे पायथागोरस प्रमेय आलं कुठून, तर मॅकोले हा नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता यांनी जी म्हणजे भारतीय लोकांना त्यांच्या पूर्वजांनी जे काही ज्ञान केलेलं आहे किंवा जे काही संशोधन तपश्चर्या करून जे काही मिळवलेलं आहे त्याचा गौरव होऊ नये म्हणून परकीय शास्त्रज्ञांना श्रेय देण्याची पद्धत कुठेतरी ह्या शिक्षण पद्धतीनं भारतामध्ये रुजली आणि त्यामुळंच आम्ही आजही पायथागोरसचं नाव घेतो. खरं तर हे बौधायन सूत्रच असलं पाहिजे. तर आजपासून पायथागोरस प्रमेय नाही तर बौधायन सूत्र म्हणूया आणि एका नवीन बदलाची सुरुवात करूया. जर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.